आज आपण महाशिवरात्र कधी आहे, या दिवसाचे विशेष काय महत्त्व आहे, या दिवशी आपण काय करावे, निश्चित काळाची वेळ कोणती आहे, याची संपूर्णपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तत्पूर्वी प्रवीण के पाठक गुरुजी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। या चॅनलला आपण सबस्क्राइब करावे, बेल आयकॉन प्रेस करावी, म्हणजे अशीच वेळोवेळी माहिती आणि त्या माहितीचे सर्वप्रथम नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचू शकेल। तसेच आपले इंस्टाग्राम पेज आणि फेसबुक पेज आपण फॉलो करावे, त्याची लिंक आपण खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत। तर आजच्या या विषयाला आता आपण सुरुवात करूया। प्रथम श्री महादेवांना आपण वंदन करूयात। कैलास राणा शिवचंद्र मौळी, फणींद्र माथा भ्रुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझवीन शंभो मज कोण तारी। नमः पार्वती पतये शिव हर हर महादेवा, कैलासपती भगवान की जय। यावर्षी 15 फेब्रुवारी 2026 या दिवशी महाशिवरात्र ही आलेली आहे। प्रत्येक महिन्यामध्ये शिवरात्र ही येते, परंतु माघ महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये जी शिवरात्र येते त्यालाच आपण महाशिवरात्र असे म्हणतो। महाशिवरात्रीचे खूप महत्त्व मानल्या गेलेले आहे। या दिवशी आपण श्री महादेवांचे आपल्याला काही स्तोत्र मंत्र म्हणता येत असतील तर ते आपण जरूर म्हणावेत। जर आपल्याला ते म्हणता येणे शक्य नसेल तर त्या स्तोत्रमंत्राचे आपण श्रवण करावे। हा संपूर्ण दिवस आपण श्री महादेवांच्या उपासनेमध्ये आराधनेमध्ये घालवावा व श्री महादेवांचे कृपाछत्रता आपण मिळवून घ्यावी। महाशिवरात्रीच्या दिवशी आपण उपवास करावा, तसेच या दिवशी आपण पांढऱ्या रंगाचे कपडे हे घालावेत। महाशिवरात्रीच्या दिवशी श्री महादेवांचे मध्यरात्री केले जाणारे पूजन ज्याला निशित काळ असे म्हणले जाते, तर या वर्षीचा निशित काळ मध्यरात्री 12:30 ते 1 वाजून 18 मिनिटांपर्यंत आहे। तर या निशित काळी केले जाणारे महादेवांचे पूजन हे विशेष अत्यंत शुभ मानले गेलेले आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी आपण श्री महादेवांचा अभिषेक पूजन हे करत असताना रुद्राष्टाध्यायी हे म्हणावेत। जर आपल्याला ते रुद्राष्टाध्यायी म्हणता येत नसेल तर आपण वर आय बटन मध्ये त्याची लिंक देत आहोत, त्याचे श्रवण आपण करावे व मनातल्या मनात ओम नमः शिवाय हा त्रिअक्षरी श्री महादेवांचा विशेष प्रिय हा मंत्र म्हणावा। या दिवशी आपण श्री महादेवांना पाण्याने, उसाच्या रसाने किंवा दुधाने अभिषेक करू शकता। तसेच अभिषेक पूजन झाल्यानंतर आपण श्री महादेवांना 108 किंवा ज्यांना शक्य असेल त्यांनी 1008 बिल्वदल पत्रांचे अर्चन श्री महादेवांना करावे। श्री महादेवांना ते बिल्वार्चन करत असताना श्री महादेवांचे काही विशेष नाव आपण घेऊन ते बिल्वार्चन केले तरीही चालेल, किंवा ओम नमः शिवाय हा त्रिअक्षरी मंत्र म्हणून आपण श्री महादेवांना ते बिल्वार्चन करावे। महाशिवरात्रीच्या या पर्वकाळामध्ये कमीत कमी 1 माळ ओम नमः शिवाय हा त्रिअक्षरी श्री महादेवांचा विशेष मंत्र आपण म्हणावा व 1 माळ त्याची करावी। ज्या व्यक्तींना मध्यरात्री निशित काळी श्री महादेवांचे पूजन अर्चन हे करणे शक्य नसेल त्यांनी दिवसभरात महाशिवरात्रीच्या दिवशी श्री महादेवांचे पूजन अर्चन अभिषेक हे करावे। या दिवशी कोणत्याही श्री महादेवांच्या मंदिरात जाऊन त्यांचे दर्शन आपण जरूर घ्यावे। अग्निपुराण, शिवपुराण, पद्मपुराण या ग्रंथांमध्ये महाशिवरात्री व्रताचे खूप महत्त्व सांगितले गेलेले आहे। या दिवशी विशेष प्रकारच्या ऊर्जा लहरी भूतलावर श्री महादेवांच्या रूपामध्ये उपस्थित असतात। महाशिवरात्रीची रात्र ही फक्त जागरणाची रात्र नसून आपल्या संपूर्ण जीवनाच्या जागृतीची रात्र आहे। महाशिवरात्र ही श्री महादेवांची कृपाछत्रता मिळवून घेण्याची विशेष रात्र ही मानली जाते। दक्षिण भारतामध्ये महाशिवरात्रीच्या आधीच्या दिवशी एकभुक्त व्रत हे केले जाते। काश्मीरमध्ये महाशिवरात्रीच्या या पर्वकालामध्ये होणारी बर्फवृष्टी ही पवित्र मानली जाते। आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही श्री महादेवांचे पूजन अर्चन या महाशिवरात्रीच्या पर्वकालामध्ये केले जाते। 12 ज्योतिर्लिंग तसेच संपूर्ण भारतभर श्री महादेवांचे पूजन अर्चन या महाशिवरात्रीच्या पर्वकालामध्ये केले जाते। तसेच संपूर्ण दिवस हा भक्तिभावाने व्यतीत केला जातो। महाशिवरात्रीच्या आपल्याला व आपल्या सर्व कुटुंबियांना खूप खूप शुभेच्छा। श्री महादेव आपल्या सर्वांच्या सर्व मनोकामना पूर्ण करो अशी सदिच्छा देतो। या चॅनलला आपण सबस्क्राइब करावे। धन्यवाद।